महाशिवरात्री आधी 1 रुपयाची ही एक वस्तू घरी आणा, प्रचंड पैसा येईल आणि 7 जन्माचे दारिद्र्य निघून जाईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीच्या आगमनापूर्वी शांतपणे तुमच्या घरी येणार एक असे हे छोटेसे रहस्य इतके पैसे आणील की हे तुम्ही ते हाताळू शकणार नाही. तुम्हाला आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही. मला भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतील की तुमचे संपूर्ण आयुष्य समृद्ध होईल. होय मित्रांनो, आज आपण जे रहस्य पाहणार आहोत ही काही साधी गोष्ट नाही. शिवपुराणात किंवा कोणत्याही शास्त्रात उल्लेख नाही. उलट ही गोष्ट इतकी गुप्त आणि रहस्यमय आहे की प्राचीन काळात केवळ काही ज्ञानी पुरुष आणि ऋषींनाच याबद्दल माहिती होती आणि त्यांनी त्यांच्या काही विशेष त्याबद्दल सांगितले आहे. तर मित्रांनो, आज जर ही माहिती तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला समजेल की माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांनी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्ही तुमच्या तुटलेल्या नेतीवर स्वार व्हावे आणि तुमच्या विखुरलेल्या जीवनाचा ताळमेळ साधावा अशी त्यांची इच्छा आहे. महाशिवरात्री हा काही सामान्य सण नाही. ती वेळ असते जेव्हा भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जेव्हा शिव आनंदी होतात तेव्हा त्यांच्यासोबत माता लक्ष्मी हे त्या घराकडे पाहू लागते. आता ती गुप्त गोष्ट पहा जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. देवी लक्ष्मीचा संबंध भगवान शिवजी देखील आहेत. मग काय गुपित आहे, तुम्हाला ते कुठे मिळेल आणि ती गुप्त गोष्ट कोणती, तुमच्या घरात कशी ठेवायची, या सर्व गोष्टीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, लक्षात ठेवा की मी तुम्हाला या संबंधित काही विशेष सावधगिरी आणि काही विशेष नियम देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हर हर महादेव असे नक्की लिहा. महाशिवरात्रीचा महापर्व रविवार 15 फेब्रुवारी साजरा केला जाणार आहे. शास्त्रामध्ये आणि जुन्या अनुभवांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की जर योग्य चिन्ह शिवरात्रीच्या आधी घरात गेले तर नशिबाची दिशा बदलू लागते. कारण देव मोठ्या दानधर्मामुळे किंवा प्रदर्शनामुळे नव्हे तर लहान आणि खऱ्या अभिव्यक्तीमुळे प्रसन्न आहे. भगवान भोलेनाथ यांना भोला म्हणतात कारण भगवान शिव हे सर्व देवी देवतांचे सर्वात मोठे आहेत. ते भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात आणि भक्तांची जास्त चाचणी घेत नाहीत. हो, आता बऱ्याच लोकांना वाटते की पैसे मिळवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज असते, पण हा तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. अनेक लोकांना वाटते की जर मी मोठी पावले उचलली तर मोठा पैसा येईल, पण सत्य हे आहे की मोठे चमत्कार नेहमीच लहान गोष्टींपासून सुरू होतात. कारण मित्रांनो, फक्त त्या छोट्या गोष्टींमध्ये देवी शक्ती असते. होय मित्रांनो, शिव एक वैरागी आहे आणि त्याला साधेपणा आवडतो आणि लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थैर्य आवडते. जेव्हा घरात साधेपणा आणि स्थैर्य एकत्र दिसते तेव्हा माता लक्ष्मी त्या घरात थांबते. म्हणूनच मित्रांनो, जुन्या काळात शिवरात्रीपूर्वी एक अतिशय साधी पण गुप्त गोष्ट घरी आणली जात असेल, ज्यांची किंमत आजच्या युगातही एकच आहे, पण त्याचा प्रभाव असा आहे की हळूहळू संपूर्ण घराचे वातावरण बदलते. सुरुवातीलाच खर्च कमी होण्यास सुरुवात होते आणि मग कामाला सुरुवात होते, मग आदर वाटतो आणि मग पैशाचे मार्ग उघडण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो, बाहेरून पाहिल्यावर लोक त्याला नशीब म्हणतात, पण खरे तर ही परमेश्वराची इच्छा आहे. खरं तर हा संपत्ती देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि भगवान शिवाची कृपा आहे. कारण आज आपण जे पाहत आहोत त्या उघड्यावर तुमचा खरा विश्वास असला पाहिजे. तुम्हाला भगवान शिवावर खरी श्रद्धा आणि अतुल श्रद्धा ठेवावी लागेल. पहा, ही वस्तू बाजारात रोजची वस्तू म्हणून खरेदी केली जात नव्हती, तर ती शिवाचे नाव घेऊन मनापासून आणि घाई न करता खरेदी केली जात होती. पण पहा, मी तुम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्ही ही वस्तू घरी आणाल ते आणल्यानंतर तुम्हाला कोणताही मोठा मंत्र किंवा पूजा हवन करावे लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवावे लागेल, तुमचे मन शुद्ध ठेवावे लागेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हेतू पुरस्कार असावा. असे म्हटले जाते की महाशिवरात्रीच्या आधी ही एक गोष्ट घरात येते जेव्हा जिथे हळूहळू नकारात्मक ऊर्जा बाहेर येऊ लागते आणि घरातील लोकांची मतं बदलू लागतात. घरातील अनावश्यक भांडणे घरातून गायब होऊ लागतात आणि समजूतदारपणा वाढू लागतो. कारण मित्रांनो पहा, आता लक्ष्मी आधी त्या घरात येते जिथे मन शांती आहे, जिथे कुटुंबात प्रेम आहे, जिथे कुटुंबात परस्पर प्रेम आहे. मग हे लक्षात ठेवणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
की जास्त लोकांना ह्या गोष्टीबद्दल सांगितले जाऊ नये आणि त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये. कारण मी तुम्हाला ज्या गुप्त गोष्टीबद्दल सांगत आहे ती म्हणजे जर तुम्ही आधीच लोकांना ती गोष्ट सांगितली असेल, त्याबद्दल बोलणे असेल, मारहाण केली असेल, तर ती गोष्ट छोटी गोष्ट त्याचा परिणाम दाखवू शकणार नाही. कारण या गोष्टीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा त्याला आदर मिळेल. मित्रांनो, जुन्या काळात लोक म्हणत होते की ही गोष्ट घरात आल्यानंतर लगेच पैसे देत नाहीत. त्याऐवजी ते पहिल्या घराला पैशासाठी योग्य बनवले. माता लक्ष्मी घरात समृद्धी आणि आनंदाने आणि जेव्हा घराचे मूल्य वाढते तेव्हा पैसे आपोआप येऊ लागतात. आता मित्रांनो, हे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की इतके स्वस्त असली तरी इतकी प्रभावी मानली जाणारी गोष्ट कोणती आहे? ही लहान असूनही लक्ष्मीचे कायमस्वरूपी निवास होऊ लागतो. घरात जर ती गोष्ट देवी देवतांशी संबंधित असेल तर तुम्हाला त्याची अजिबात खिल्ली उडवण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणालाही सांगू नका की माझ्याकडे हा उपाय आहे, यामुळे पैसे मिळतील आणि त्याला हसण्याचा विषय बनवू नका. कारण असे केल्याने त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो. बऱ्याचदा आपल्या काही स्त्रियांना अशी सवय असते की जेव्हा ते कोणताही उपाय करत नाहीत, हे उपाय करण्यापूर्वी, त्या उपचाराचा परिणाम होण्यापूर्वी ते त्या वस्तूला त्यांच्या नातेवाईकांमध्ये, त्यांच्या महिला मैत्रिणींमध्ये गप्पा मारतात. पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. पहा, दुसरा नियम असा आहे की गुपित वस्तू आणण्याच्या दिवसानंतर किमान त्या दिवशी खोटे बोलणे, शिवीगाळ करणे आणि अनावश्यक रागवणे टाळा. कारण व्यक्तींच्या आत असलेली ही नकारात्मक भावना त्या पवित्र रुपयावर आपल्या नकारात्मक ऊर्जा सोडते. म्हणूनच जर तुम्ही पवित्र मनाने, पवित्र तोंडाने, पवित्र शरीराने, पवित्र आत्म्याने, पवित्र श्रद्धेने उपाय घेतला तर फायदेशीर उपाय परिणामकारक ठरेल. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की अनावश्यकपणे रागवू नका. कारण लक्ष्मी मातेच्या मनात स्पष्टपणे येते, ज्या ठिकाणी शांतता नाही, संयम नाही, तिथे लक्ष्मी नाही. तिसरा नियम म्हणजे जाणून बुजून घरात घाण पसरवू नये. विशेषतः ज्या ठिकाणी भांडी ठेवली जातात ती जागा पूर्णपणे स्वच्छ असली पाहिजे किंवा कचरा किंवा कोणत्याही प्रकारचं घाण जमा होऊ नये. या उपायाबद्दलचा चौथा नियम देखील सांगण्यात आला आहे की कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुमच्या घरात इतर कोणाच्या चाव्या ठेवू नका. कारण प्रत्येक घराची ऊर्जा वेगळी असते. समजा एखाद्या घराची नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवते आणि जर तुम्ही तुमच्या दरवाजासह तुमच्या घरात आला तर त्याच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्या घराची व्यवस्था खराब करतो. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगते की त्याच घरानुसार काम करते. ज्या घरात ऊर्जा आहे त्यामुळे दुसऱ्याच्या घराची ऊर्जा आणू नका. मित्रांनो, पाचवा आणि शेवटचा नियम असा आहे की जर कोणत्याही दिवशी घरात खूप भांडणे किंवा खूप नकारात्मक वातावरण असेल तर त्या दिवशी दाराला स्पर्श करू नका. 2-3 दिवसानंतर वातावरण शांत झाल्यावरच ते पहा. हे पहा, आता सावधगिरीबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे काठीकडून लगेच चमत्कारांकडे अपेक्षा करू नका. तुम्हाला वाटते की तुम्ही जे आज केले आहे, आज जे घरी आणले आहे, उद्या त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. पहा मित्रांनो, या उपायाचा हळूहळू परिणाम होतो आणि विचार बदलतात तर मग परिस्थिती देखील बदलते आणि मग पैशांचा मार्ग खुला होतो. दुसरी सावधगिरी अशी आहे की चावी तोडणे, हरवणे किंवा फेकून देणे खूप चुकीचे मानले जाते. हे पाप तर अजिबात करू नका. कारण देवाच्या देवी शक्ती त्या पत्रात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. जर ती फेकण्याची चूक करू नका. जर काही कारणास्तव बाटली तुटली असेल तर लगेच ती वाहत्या पाण्यात घाला आणि आपल्या मनात शिवाचे नाव घ्या. तिसरी खबरदारी म्हणजे लोभाचा कटुतेशी न जोडणे. पहा, आता पैसा येईल आणि आता फायदा होईल हे जर मनात राहिले तर परिणाम कमकुवत होतो. जेव्हा आपण कोणतेही उपाय करत असतो तेव्हा आपण कोणत्याही उपायाला भाष्य जोडू नये. त्याचा फक्त एक आशीर्वाद म्हणून विचार करा. चौथी खबरदारी अशी आहे की चावी ठेवल्यानंतर कठोर परिश्रम करणे थांबवू नका. कारण जे स्वतः प्रयत्न करतात त्यांना देव मदत करतो. म्हणूनच हा उपाय मार्ग पडतो. तुम्हाला चालावेच लागेल. आणि पाचवी खबरदारी म्हणजे तुमच्या दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून पुन्हा पुन्हा जागा बदलू नका. तुम्ही एकेकाळी जिथे होता तिथेच राहा. वारंवार दिशा बदलल्याने ऊर्जा गोंधळून जाते. आता एक अतिविश्वास, अतिशय महत्त्वाची गोष्ट जी लोक विसरतात ते म्हणजे हा उपाय. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा घरातील किमान एक व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते आणि कोणाच्याही अधिकाराचा नाश करत नाही तेव्हा या उपायाचा खरा परिणाम दिसून येतो. ज्या घरात चुकीचे उत्पन्न झाले तर भ्याड काम करणार नाही. कारण माता लक्ष्मी शुद्ध मार्गातून येते. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मेहनतीवर जोर दिले असते तुमच्यासाठी चांगले ठरेल. आणि शेवटी तुमचे कान उघडा आणि समजून घ्या की ही कडू गोळी म्हणजे जादूची गोळी नाही तर एक चिन्ह आहे.
घरात साधेपणा, स्वच्छता आणि योग्य विचार आणि देवावर विश्वास यांची आठवण करून देणे. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा भगवान शिवाची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घराकडे जातो आणि हळूहळू असे वाटते की नशीब कोणताही आवाज न करता योग्य ठिकाणी योग्य दिशेने बोलू लागले आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.